नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे. तर आज महान क्रांतिकारक आणि महापुरुष नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे आणि त्या जयंतीनिमित्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांना विनम्र अभिवादन. तर नेताजी सुभाषचंद्र बोस आता आपल्याला सगळ्या लहानपणापासून आपण शाळेत असतानापासून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी प्रचंड आपल्याला माहिती झालेली शाळेत असतानाच. पण आज त्यांची जयंतीनिमित्त थोडा त्यांचा जीवन परिचय लक्षात घेऊ, जाणून घेऊ. तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1997ला ओडिसा ह्या राज्यामधल्या कटक ही शहर आहे, त्या कटक या शहरामध्ये झाला होता. त्यांचं वडील जानकीनाथ आणि आई प्रभावती या दोघांच्या घरी त्यांचा जन्म झाला होता. तर त्यांनी भरपूर शिक्षण घेतलेलं होतं. जरी ते क्रांतिकारक असतील, आता आपल्या डोक्यात असंच राहतं की क्रांतिकारक म्हणजे त्यांनी शाळा वगैरे शिक्षण जास्त नसन घेतलं, पण त्यांनी भरपूर शिक्षण घेतलं होतं. पण नोकरी सोडून त्यांनी राजकीय जीवन स्वीकारलं, कारण त्या काळात भारत स्वतंत्र नव्हता आणि त्यांच्या मनात एक आतमधून अशी एक इच्छा, प्रेरणा होती की आपला देश स्वतंत्र झाला पाहिजे. तर आपण ह्या इंग्रजाच्या विरोधाच्या चळवळीत उतरलं पाहिजे, म्हणून त्यांनी राजकीय जीवनात प्रवेश केला. काँग्रेसमध्ये सामील झाला. त्यावेळेस काँग्रेस हीच पक्ष होता ज्यावेळेस इंग्रज होते आपल्या इथं त्यावेळेस. आणि झाल्यावर त्यांना मोठा प्रतिसाद भेटला काँग्रेसमध्ये असताना, कारण त्यांचं व्यक्तिमत्वच तसं होतं. प्रचंड एक आशादायी नेतृत्व आणि जहाल नेतृत्व होतं. जसं की महात्मा गांधींचं आज पण समजलं जातं की मवाळ, जे आपण इतिहासात इंग्रजाच्या काळात इंग्रजाच्या विरुद्ध आपले जे क्रांतिकारक महापुरुष लढलेत, त्याच्यात दोन टोकं होती. एक भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, हे अशी एक जहाल व्यक्तिमत्व होती. आणि आपले महात्मा गांधी ह्या बाजूची लोक जी होती ती मवाळ होती. त्यांना गांधीवादी लोक म्हणले जातात आजही, मवाळा. पण 1938 आणि 1939 ह्या 2 वेळेस त्यांना काँग्रेसचं अध्यक्ष केलं. पण महात्मा गांधीबरोबरचे त्यांचं काही वैचारिक सूत कधी जुळलं नाही. आपण इतिहासात हे वाचलेलं आहे पुस्तकात. महात्मा गांधींच्याबरोबर जे वैचारिक त्यांचं मतभेद झालं, त्यामुळे त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून नवीन पार्टी फॉरवर्ड ब्लॉक म्हणून काढली. त्यांनाही इंग्रजाच्या विरुद्धच लढायचं होतं, पण त्यांना इंग्रजाच्या विरुद्ध लढताना बराच शस्त्राचा पुरवठा किंवा अडचणी बऱ्याच यायला लागल्या, म्हणून त्यांनी सशस्त्र इंग्रजाबरोबर लढण्याचं ठरविलं. महात्मा गांधींचं एक मवाळ धोरण होतं की गांधीवादी धोरण असं होतं की शांततेत लढायचं, अहिंसावादी होते. पण सुभाषचंद्र बोस यांचं व्यक्तिमत्व असं होतं की बाबा ह्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं तरच इंग्रज हे वटणीवर येणार आहेत आणि आपला भारत देश सोडून जाणार आहेत आणि आपण स्वतंत्र होणार आहेत. हे अशी 2 ध्रुव होती आपल्या इथं, 2 विचार होतं. पण दोघांचंही ध्येय एकच होतं. म्हणून त्यांनी इंग्रजाबरोबर लढण्यासाठी आझाद हिंद सेना स्थापन केली, म्हणजे त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देता येईल. आणि त्याच्यात बरेच युवक आपले भारत देशातले त्याच्यात सामील झाले, त्यांच्याबरोबर लढले. आणि त्याचमुळं आणि जरी त्यांच्या समोर म्हणजे जे जिवंत असताना जरी भारत देश स्वतंत्र झाला नसेल, तरी सुभाषचंद्र बोस यांचं खूप खूप मोठं असं योगदान आहे आपल्या भारत स्वतंत्र होण्यासाठी. त्यांनीच तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा ही जी घोषणा दिली, त्याने एवढे प्रेरित झाले आपले त्या काळचे युवक की त्यांना देशामध्ये भरपूर असा पाठिंबा मिळाला. जय हिंद, चलो दिल्ली हे नारे तर आजपर्यंत दिले जातात. हे त्यांनीच दिलेले आहेत नारे, जय हिंद, चलो दिल्ली. आणि ह्या नाऱ्यापासून आणि त्यांच्या त्या जहाल व्यक्तिमत्वापासून आणि प्रखर राष्ट्रभक्त होते ती. त्या प्रखर राष्ट्रभक्तीतून अनेक तरुण त्यांच्याबरोबर सामील झाले. पण आपल्याला माहिती आहे, आपण शाळेत हे वाचलेलं आहे की मृत्यू त्यांचा एक रहस्य बनून राहिला. 18 ऑगस्ट 1945ला जे तैवानमध्ये विमानात त्यांचा अपघाती मृत्यू झाला असं म्हणून
सांगितलं जातं, पण आजही ती एक नक्की काय झालं त्यांच्या मृत्यूच्या विषयी हे आजपर्यंत कुणालाही ॲक्युरेट कुणाला त्याची माहिती नाही. पण त्यावेळेस मृत्यू झाला असं सांगितलं गेलं. आणि त्यांना पुन्हा एकदा विनम्र अशी भावपूर्ण आदरांजली. जय हिंद, जय महाराष्ट्र.